नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे मराठी क्विज हब या यूट्यूब चॅनलवर, जिथे तुम्हाला मिळेल RRB ग्रुप डी एक्झाम क्वेश्चन अँड आन्सर. ते येणाऱ्या रेल्वे ग्रुप डीच्या परीक्षेच्या तयारीसाठी खूप उपयुक्त पडेल. तर आज आपण विज्ञान भाग 2 चे महत्त्वाचे 25 प्रश्न बघणार आहोत आणि त्यांच्या उत्तराबद्दल जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजचा पहिल्या प्रश्नापासून. जन्म घेणारी शारीरिक प्रक्रिया काय आहे? ऑप्शन्स आहे फोटोसिंथेसिस, कोशिका भेदन, संयुगन, श्वसन. आन्सर आहे ऑप्शन बी कोशिका भेदन. ऑप्शन बी कोशिका भेदन. क्वेश्चन 27. जंतू काय करतात? सूर्यप्रकाश घेतात, श्वसन करतात, सजीव असतात, अन्न तयार करतात. आन्सर आहे ऑप्शन बी श्वसन करतात. जंतू श्वसन करतात. क्वेश्चन 28. सौर ऊर्जेचा मुख्य स्रोत कोणता आहे? पृथ्वी, सूर्य, चंद्र, वार. सौर ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे सूर्य. ऑप्शन बी. क्वेश्चन 29. रश्मी की लांबी वेव्हलेंथ मोजण्यासाठी कोणते युनिट वापरले जाते? ऑप्शन्स आहे मीटर, सेंटीमीटर, नॅनोमीटर. वेव्हलाईट मोजण्यासाठी नॅनोमीटर वापरले जाते. ऑप्शन सी. क्वेश्चन 30. कॉम्प्युटर व प्रिंटरमध्ये वापरले जाणारे विद्युत परिषद हीच कोणत्या प्रकारचे असतात? इलेक्ट्रिक करंट कोणत्या प्रकारचे असतात? ऑप्शन ए द्विप्रवधम, ऑप्शन बी एकसमान, ऑप्शन सी रोधक, ऑप्शन डी परिवर्तनीय. आन्सर आहे ऑप्शन बी एकसमान. क्वेश्चन 31. ध्वनी संकेतन ची प्रवृत्ती कोणत्या दिशेने असते? ऑप्शन आहे पाण्याच्या पृष्ठभागावर, प्रकाश दिशेने, लहान आवर्तीचे, लांबच्या वेगाचे. आन्सर आहे ऑप्शन ए पाण्याच्या पृष्ठभागावर. ध्वनी संकेतन पाण्याच्या पृष्ठभागावर प्रवृत्तीचे असतात. क्वेश्चन 32. तापमानाच्या परिवर्तनासाठी योग्य पद्धत कोणती आहे? ऑप्शन आहे विद्युत ऊर्जा, शारीरिक ऊर्जा, तंत्र ऊर्जा, उष्मगतिका. आन्सर आहे ऑप्शन डी उष्मगतिका. उष्मगतिका तापमानाच्या परिवर्तनासाठी योग्य पद्धत आहे. क्वेश्चन 33. पृथ्वीवर जीवन कसे सुरू झाले याचे सिद्धांत काय आहे? ऑप्शन आहे ऑक्सिजन सिद्धांत, ओझोन सिद्धांत, जीवात्म सिद्धांत, उष्मगतिका सिद्धांत. आन्सर आहे ऑप्शन डी जीवात्म सिद्धांत. ऑप्शन सी जीवात्म सिद्धांत पृथ्वीवर जीवन सुरू करण्याचा सिद्धांत आहे. क्वेश्चन 34. रासायनिक अभिक्रिया केल्यानंतर उष्णता येणाऱ्या प्रक्रियेचं नाव काय असते? ऑप्शन आहे एंडोथर्मिक, एक्झोथर्मिक, रासायनिक प्रक्रिया, जलद प्रक्रिया. ऑप्शन आहे बी एक्झोथर्मिक. रासायनिक अभिक्रिया केल्यानंतर उष्णता प्रक्रियेस एक्झोथर्मिक म्हणतात. क्वेश्चन 35. सोडियम बायकार्बोनेट ची वापर कोणत्या गोष्टीमध्ये होतो? ऑप्शन आहे क्लोरीन तयार करणे, पाण्याचे फिल्टरेशन, पिझ्झा बेक करणे, इलेक्ट्रोलाइट संतुलन. आन्सर आहे ऑप्शन सी पिझ्झा बेक करणे. क्वेश्चन 36. रासायनिक संयोगाचे विद्युत चालकताचे उदाहरण काय आहे? ऑप्शन आहे मेटल्स, पाणी, अम्ल, तेल. आन्सर आहे अम्ल. ऑप्शन सी. क्वेश्चन 37. कॅल्शियम क्लोराईडचे मुख्य उपयोग काय? रंग, पाण्यात मिसळणे, रिॲक्टिव्ह पदार्थाची तयारी, बर्फ कमी करणे, खताचे उत्पादन.
कॅल्शियम क्लोराईडचे मुख्य उपयोग आहे बर्फ कमी करणे. ऑप्शन सी. क्वेश्चन 38. प्रकाश संश्लेषण म्हणजे काय? ऑप्शन आहे सजीवांनी अन्न तयार करणारी प्रक्रिया, पाणी शोषण्याची प्रक्रिया, श्वसन प्रक्रिया, बॅक्टेरियाची प्रजनन प्रक्रिया. आन्सर आहे ऑप्शन ए. सजीवांनी अन्न तयार करण्याची प्रक्रिया. क्वेश्चन 39. लिव्हर कोणत्या शरीराच्या कार्यामध्ये महत्वाची भूमिका बजावतं? पचन, श्वसन, रक्त संचालन, मूत्र विसर्जन. आन्सर आहे पचन. लिव्हर पचन प्रक्रियेत उपयोगी पडते. क्वेश्चन 40. व्हायरस केवळ कोणत्या जीवन रूपात कार्य करते? बॅक्टेरिया, कोशिका, जीवाणू, अणू. आन्सर आहे कोशिका. जीवित कोशिकामध्ये व्हायरस जीवन रूपात कार्य करते. ऑप्शन बी. मानवी शरीरात हाडांची संख्या किती आहे? 202, 206, 208, 210. आन्सर आहे ऑप्शन बी 206. डीएनए चे रूप काय आहे? डीऑक्सिरिबोन्युक्लिक ऍसिड, डायमेथिलिनिट्रोसेमिन, डिसॉक्सरायबोन्युक्लिक ऍसिड, डायऑक्साइड नायट्रोजन ऍसिड. आन्सर आहे ऑप्शन ए. डीऑक्सिरायबोन्युक्लिक ऍसिड डीएनए चे रूप आहे. ऑप्शन ए. क्वेश्चन 43. कोणते साधन अणूचे आकार मोजण्यास वापरले जाते? मायक्रोस्कोप, टेलिस्कोप, लेझर, क्लॉक. आन्सर आहे मायक्रोस्कोप. ऑप्शन ए. अणूचे आकार मोजण्यासाठी मायक्रोस्कोपचा उपयोग करतात. ऑप्शन 44. लाईटचा वेग किती आहे? 3,00,000 किलोमीटर प्रति सेकंद, 1,50,000 किलोमीटर प्रति सेकंद, 4,00,000 किलोमीटर प्रति सेकंद, 10,000 किलोमीटर सेकंद. लाईटचा वेग 3,00,000 किलोमीटर प्रति सेकंद आहे. क्वेश्चन 45. हीट ट्रान्सफर, उष्णता ट्रान्सफरच्या कशासाठी कोणते उदाहरण दिले जाऊ शकते? एक गॅस मॅटर, कॉन्डक्शन, बॅक्टेरिया, कॉम्प्युटर. ऑप्शन आहे आन्सर आहे ऑप्शन बी कॉन्डक्शन. उष्णता ट्रान्सफर कॉन्डक्शन चे उदाहरण आहे. क्वेश्चन 46. लांबी मोजण्यासाठी कोणते युनिट वापरले जाते? सेंटीमीटर, मीटर, किलोमीटर, नॅनोमीटर. आन्सर आहे मीटर. ऑप्शन बी. पाण्याचे आयस क्रिस्टल बनवण्यासाठी कोणती ऊर्जा आवश्यक असते? ऑप्शन्स आहे उष्मा, गती, विद्युत, प्रकाश. उत्तर आहे उष्मा. ऑप्शन ए. ऑप्शन ए उष्मा हे आयर क्रिस्टल बनवण्याचे उदाहरण आहे. क्वेश्चन 48. आयनाचा आंतरराष्ट्रीय युनिट काय आहे? वॉट, एम्पियर, कुलम, नॅनो. आन्सर आहे कुलम. ऑप्शन सी आयनाचा आंतरराष्ट्रीय युनिट आहे. क्वेश्चन 49. रासायनिक अभिक्रिया खालीलपैकी कोणती आहे? उत्प्रेरकाचा वापर, तांबे वापर, विद्रव्याचे मिश्रण, तापमान नियंत्रण. आन्सर आहे ऑप्शन ए उत्प्रेरकाचा वापर. क्वेश्चन 50. पाणी तापवले असता ते कशाचे रूपांतर करते? आयनात रूपांतर करते, वाफेत रूपांतर करते, बर्फात रूपांतर करते, ध्रुवीय पदार्थात. आन्सर आहे ऑप्शन बी वाफ. मित्रांनो, या प्रश्नांचा सराव करून तुमची तयारी आणखी मजबूत करा. तुम्हाला या प्रश्नांचा उपयोग झाला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि मराठी क्विज हब या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील भागात आपण अतिमहत्त्वाचे प्रश्न घेऊन येणार आहोत, त्यामुळे बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. धन्यवाद.